श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले हे 3 महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्यांनी मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात येईल आणि तुझ्या 3ही प्रश्नांची उत्तरे हे नक्की देईल. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन हे अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला त्या 3 प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3 प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, मला तुझे 3 प्रश्न सांग. तुझे समाधान करण्याचा मी प्रयत्न नक्की करेल. तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती होत नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे 3ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेईन आणि मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो, त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईल, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही कथा सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्णपणे ऐकेल. तुम्ही कथा सुरू करा. माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते. ते आयुष्यात कधीही उपयोगी पडत नाही. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावाच्या प्रमुखाला 2 मुले होती. मुलांचे लग्न हे झाले होते. गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते. प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री देखील होती आणि घराची सर्व कामे ती एकटी करत असे. असं असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, मुखियाच्या मोठ्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी झाली होती, पण तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात, पार्वती, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत, पण ती बिचारी काही करू शकत नव्हती. ती नेहमी ऐकायची. आत्ता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकटे सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो. या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका.
तुमचा पहिला प्रश्न होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव सुमन होते. बिचारी रोज सकाळी अंधारात अंथरुणात उठून कामाला लागायची आणि मध्यरात्री झाली की कोठेतरी अंथरुणावर झोपायची. असे करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे. आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू लागली होती. तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हात पटकन चालव, मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव. मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे. देव म्हणतो, बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान डुलवली. देव म्हणतो, पार्वती. मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती बिचारी विचार करत होती, क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात. त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कोणास ठाऊक. भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठवण्याचा आवाज आला. तर सुमनला वाटलं जेवण आत्ताच बनवेल. सासू लवकर परतल्यासारखं वाटलं. तेवढ्यात सुमनने दरवाजा उघडला आणि तेथे एक साधू उभा होता. आत्ता साधू म्हणू लागला की, मुली, तुझे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडं अन्न दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमन ही अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला. पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्याशाला जेवायला द्यायला सांगितले. आणि त्याचवेळी सुमन मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू. सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती. मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन आली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना सुमनची सासूबाई आली आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्याचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली, आपण घरामध्ये भांडार किंवा लंगर चालवत नाही. अहो भिकारी, निघा इथून. पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या दृष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर करून दिले. त्याचे अन्न काढून फेकून दिले. आत्ता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एक कणही वाया जाऊन देऊ नको असे सांगितले होते. पण तू हे काय केलेस? तू या महात्म्याला खायला इतकं अन्न दिलं. भगवान शिव म्हणतात, पार्वती. सुमन म्हणाली, आई, मी त्यांना माझ्या वाटेचे अन्न दिले होते. त्यात इतकं वाईट मानण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचे रूप आहे. प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे. अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू होता. शेवटी त्या कुटील सासूने सुमनला घरातून हकलून दिले. आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली. पण सासूबाई दगडासारखी झाली. तिचे मन हे विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी
माहेरी परतणे. अशा प्रकारे सुमन तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होते. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडण्याचा आवाज झाला आणि जोरात पाऊस सुरू झाला. सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला. मात्र पावसाचा इतका जोर होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले. आता त्या झाडाशी मुळाशी कठोर होते. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कठोरता आत राहून पावसापासून स्वतःला वाचवत राहील, असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरं कोणी नसून विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले, बेटी, रडू नको. मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात, कारण ते वाईट स्वभावाचे आहे आणि तुला टोमणे मारतात, कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको. मी तुला एक कागद देतो. त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर. मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तेथून अदृश्य झाले. पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तेथे पोहोचला. त्यानंतर आईवडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली. मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. आत्ता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी. त्यावेळीच गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल. या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते. कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या नंतर 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्री संगममताने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते. 10व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. 11व्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशीला चरणाची मुलगी जन्माला येते. 12व्या रात्रीच्या मिलनातून मुदत आणि सद्गुणी मुलगा जन्माला येतो. 13व्या रात्रीच्या मिलनातून संपन्न आणि सुशील अशी मुलगी जन्माला येते. 14व्या रात्रीच्या मिलनातून सगुणी आणि बलवान पुत्र होतो. 15व्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूपात कलेला जन्म होतो. 16व्या रात्री सरकून संपन्न पुत्ररत्न प्राप्त होते. अशा प्रकारे 16व्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी अंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला होता. तोपर्यंत वादळ आले. आत्ता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि
मुसळधार पाऊस चालू होतो. मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपलेली होती. सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ जाईल. सुमन येऊन त्या कोठारात लपते. त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते. त्यात ती सुमन गेली. त्या झाडावर 2 राक्षस राहत होते. एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघेही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होते. तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडावर आली आणि म्हणाली, "आत्ता मी चालू शकत नाही. आत्ता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे." तर दुसरा राक्षस म्हणाला, "त्यात कोणती मोठी बातमी आहे? हे झाड आहे. आपल्याला उडवून सोन्याची बेट असलेले ठिकाण घेऊन जाईल." मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली सुमन कोठारात लपून बसली होती. कोठारात शिरताच सुमन झोपी गेली. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताना पाहून सुमन घाबरली. मग सुमनने कोठाराच्या बाहेर डोकावले. तेव्हा तिला झाडाच्या फांद्यांवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलं होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते एका सोन्याच्या बेटावर पोहोचले आणि तिथे उतरले. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती. त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले. ते दोघे राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा श्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहताच सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचे आश्चर्य वाटले आणि मग सुमन म्हणाली, "अरे, हे तर सोन्याची वाळू आहे." आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे कोठारामध्ये गेली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले, "आज पोटभर जेवण करून पूर्ण ट्रिप चालू आहे. आत्ता आपण जेथून आलो तेथे परत जाऊया." आणि मग थोडाच वेळ ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले. तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली. त्यानंतर काही काळाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडताच सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईन. माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतकं सोनं देईल, मग ती कधीच माझे द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल. इथे सुमन असाच विचार करत होती. तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येत होता आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि ती त्याच्यासोबत परत घरी जाते. घरी सुमन तिच्या सासूला म्हणते, "सासू, बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे." आणि मग असे म्हणत सुमन दाराची आणि तिने सर्व सोने तिच्या सासूला दिले. तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते. सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली, "तू खूप कमी सोने आणले आहे. जे सोने होते ते तू सर्व आणायला हवं होतं." मग सासूबाईंचं म्हणणं ऐकून सुमन म्हणू लागली, "आई, एवढे सोने आपल्याला
3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणू लागली, मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते. ते जितके जास्त तितकेच कमी असते. आत्ता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते. सुमनने तिच्या सासूला खूप समजवले, पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एक गोष्ट समजली नाही. सुमनने सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्या झाडाच्या कोठारात जाऊन बसली. दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते, दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकच खूप सारे सोने गोळा करेल. तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात, आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही, तर मस्त बेटावर जाऊ. आज मला मासे खावेसे वाटत आहे. आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवतात. ते झाड मत्स्यद्वीपाजवळ उडून गेले. राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात लपलेल्या स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली, सोन्याच्या बेटावर का जात नाही? सोन्याच्या बेटावर चला आता. त्या लोभी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसांच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपलेले आहे. आणि दोन्ही राक्षसांनी त्या दोन्ही स्त्रिया पाहतात. तिला लगेच उचलून झाडाच्या खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडती. त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला. आता जेव्हा प्रमुखाला ही बातमी मिळाली की त्याची पत्नी मरण पावली, तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या सुनेच्या म्हणजे सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो, मुली, मी तिला असे काही करू नकोस असे आधीच सांगितले होते, तरी लोभी नसावे आणि असतात त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. पण मी काय करू, तिने माझे एकही शब्द ऐकले नाही आणि आज तिला तिच्या कृत्याचे फळ भोगावे लागले. दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. नंतर जसा वेळ निघून गेला तसं सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला. मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. दुसरीकडे टोमणे मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले, तिची बोलतीच बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मोठा भाऊ आणि सून गरिबीचे दिवस घालू लागले. म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सोबत समोर हात जोडून तिच्या चुकांबद्दल माफी मागते. सुमन एक अतिशय दयाळू स्त्री होती. ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जावेला देते. आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब खूप प्रेमाने जीवन जगू लागते. हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वळणावर जाऊ लागला. त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घातले. आणि दुसरीकडे सुमनचा झालेला मुलगा खूप हुशार होता. त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांचा अभिमान वाटला. आणि मग सुमन आणि त्याच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले. तेव्हा मृत्यूच्या पक्षात सुमनला स्वर प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरकचे स्थान मिळाले. भगवान शिव म्हणतात, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही. तेव्हा समजून घ्या, जे विष्णूने सांगितलेले नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते. म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार
संतान प्राप्ती करा. दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या की हा लोभाच्या स्वरूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने धारण केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभावत कठोरात प्रवेश केला आणि राक्षसांच्या खाली फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना हा कधीही घालू नये. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. चरित्रवान आणि पतिप्रतिभक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतरही स्वर्गात जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.